गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। मध्ये असा गाळ गाजवलेला आहे बब्बूभाई बनगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, जुने पुराणे धूरकरी। पाहून घ्या वय काय तुम्हाला तुमच्या वेळेचे पट जमा होता आणि या पटात काय फरक वाटते? काय फरक नाही, फक्त काठी बंद आहे। हा फरक काही नाही, फक्त काठी बंद आहे। काठी बंद आहे हा, बाकी दुसरं काही नाही। तुमच्या वेळेस काठी चालू होती। काय प्रमुख कारण काय होतं त्याचं? म्हणजे कमी जादा झालं तर हाणता येते ना। अरे पण ते काठी जर समजा मारली आपण तो बैल मागे येऊ शकते ना? हा, आज ते मार लागते ना, आईच ते मार लागते। मग आता एक काठी तुम्ही ज्यावेळेस मारत होते तेव्हा ते बरोबर होतं की आजचा जो पट आहे हा बरोबर आहे? नाही, हाच बरोबर आहे। तुम्ही किती वर्षापासून धूर हाकलली? मी 40 म्हणजे 42 वर्ष झाली। कोणत्या वर्षी सोडली? ह्या लॉकडाऊन पासून। लॉकडाऊन पासून तुम्ही पट मारलेले त्याच्यात बक्षीस किती घेतली असतील? तुम्ही मारलेल्या पटात धुरकरी ज्या ज्या पटात होते त्याच्यात किती बक्षीस घेतले आतापर्यंत? म्हणजे या लॉकडाऊनच्या अगोदर आणि हे जे परमिशन भेटलं आपल्याला त्याच्या अगोदर 51,000 घेतलं। या शंकर पटावर विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले होते। जे जुने जाणकार होते त्यांची आपण आता मुलाखत पाहिलीच, पट हाकलणारे। त्यानंतर प्रतापदादा अडसळ, नवनियुक्त आमदार धामणगाव यांचं सुद्धा हे रोगनिदान शिबिर जे इथे आयोजित केलेलं होतं डॉक्टर इक्बाल पठाण यांच्या एकता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे, तिथे त्यांनी सुद्धा भेट दिली। यावेळेस डॉक्टर इक्बाल पठाण यांचं सुद्धा स्वागत करण्यात आलं। मान्यवरा जे त्यांच्यासोबत त्यांचंसुद्धा स्वागत करण्यात आलं। या शिबिराचे उद्घाटन बब्या बैलाचे मालक संदीप चव्हाण यांच्या हस्ते केले। यावेळी सर्व एकता हॉस्पिटलचा स्टाफ, सिस्टर इथं हजर होत्या। रोगनिदान शिबिरामध्ये नेत्र तपासणी ही सुद्धा फ्रीमध्ये होती। त्याचबरोबर 100 रुपयात फक्त गरजूवंतांना चष्मा ही उपलब्धता डॉक्टर इक्बाल पठाण यांनी तिथे करून दिलेली होती। जवळजवळ हजारो पेशंट तिथे आलेले असताना सर्वांची फ्रीमध्ये चेकअप आणि फ्रीमध्येच त्यांना औषध देण्यात आलं। डॉक्टर इक्बाल पठाण हे जवळजवळ एका महिन्यात 5 ते 6 शिबिरे घेतात आणि ते फ्रीमध्ये, असं त्यांचं योगदान आहे। स्वतः जातीने तिथे हजर राहतात। डॉक्टर इक्बाल पठाण म्हणजेच एकता हॉस्पिटल अँड नर्सिंग होम। महाग नाही वाटत ना? आपल्या शेतकऱ्याचे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे सर्व सुविधा उपलब्ध केली, पण आतापर्यंत कोणत्या पटावर आयोजन झालं? तुम्ही तर आता एवढे पट फिरले संदीप चव्हाण जो महाराष्ट्रात बैल आहे। चिंचोली जय भोले मंडळाचा हा दुसरा दिवस होता। पहिला दिवस उद्घाटनात गेला, गावगाळा सुटला। त्यानंतर आता आजचा दुसरा दिवस तुमच्याजवळ राजूभाऊ मंडळे आणि उल्हासदादा धाबाळ्यासारखे सक्षम घड्याळवाले आहेत। आजच्या पटाचं तुम्हाला थोडक्यात निवारण जर केलं 1 मिनिटात करा, काय वाटलं तुम्हाला? नाही, लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद 1 नंबर भेटलेला आहे आणि आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा खूप आम्हाला सहभाग आहे मंडळासाठी, आणि लोकांमुळेच हा उल्हास वाढतो। आणि आजची पब्लिक जर पाहिली तर त्यांच्या इकडून पट होईल, तोपर्यंत त्यांना आम्ही दोघाही माणसांना, राजीव आणि उल्हास भाऊंना, त्यांना दोघांनी आम्ही हे तारीख फिक्स आहे आमची, असं आम्ही या मंडळातर्फे जाहीर करू। आजच्या या पटावर तुम्ही समाधान आहात का? नाही, आजच्या पटावर आम्ही खूप समाधान आहात। आम्हाला म्हणजे जनतेनं खूप सहकार्य केलेलं आहे आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सतत आहेत समजा, आणि राजीव भाऊ जे आहेत आणि उल्हास भाऊ जे आहेत यांचं तर खूप आम्हाला हे आहे। आताच आपल्याला जे आयोजन करणारे आपले या ठिकाणी नरेंद्रभाऊ बारबदे यांनी सांगितले आजीवन यांनी सहकार्य करावं, पण माझं 46 वर्ष या पटामध्ये सेवा झालेली आहे। फक्त 4 वर्ष शिल्लक आहे। 2029ला माझी 50 म्हणजे 50 वर्ष होतील आणि त्यानंतर मी सेवानिवृत्त होईल। आणि सेवानिवृत्त झालं तरी मी चिंचोली रहमापूर या पटावरील
जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यांच्याविषयीची आत्मीयता आहे. आत्मीयता शिकवते आपल्याला की कसं करावं, कसं वागावं म्हणून. शोबाजी असती तर तुम्हाला आढळून आलं असतं. दिवसभर तुम्ही पाहिलं असेल त्याच्याबद्दल, त्यांच्याबद्दल असलेला आदर आहे म्हणूनच आपण तो आदर करतो. आजच्या पटात भरपूर जोड्या सुटल्या. जनरल गट आणि क गटामध्ये सध्यापर्यंत 6 सेकंद आणि 16 पॉईंटवर पहिला क्रमांक आहे. उद्याच्याला फायनल होणार आहे. पहिल्याचं नाव भीमा आणि लाडके आहे, तर दुसऱ्या नंबरची जोडी, त्या जोडीचं अंतर झालेलं आहे 6 सेकंद 39 पॉईंट. 6 सेकंद 39 पॉईंट. आणि जनरल गटामध्ये सध्यापर्यंत पहिला नंबर 6 सेकंद 33 पॉईंटवर आहे, तर दुसरा क्रमांक 6 सेकंद 39 पॉईंटवर आहे, तर तिसराही क्रमांक 6 सेकंद 39 पॉईंटवर आहे. अशा प्रकारे जोड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. उद्याही भरपूर जोड्या लागतील. आणि गावगाड्यामध्ये सध्यापर्यंत पहिला नंबर 6 अतली जोडी 6 कोणत्या गावची जोडी होतात हे आणि लाडका संभाजीनगरचा. हा भीमा बुलढाण्याचा लाडका संभाजीनगरचा. अरे हे तर बा सकाळी सोडली की हो. पहिले फायनल मध्ये होती, हा आम्हाला थोडं अंतर कमी करायचं होतं. अरे भीमा तर आज लय खतरनाक बैल आहे म्हणतात. जोनी तो भीमालेच मागून राहिला म्हटलं. हो ना. आता बसली मग नाही. आणि हा दुसरा कोणता बैल आहे? संभाजीनगरचा लाडका. त्यांच्या बाहेर पाहो दादा पब्लिक किती पाहायला येऊन राहिली. हे बैल नामांकित आहेत म्हटलं. पुण्या पब्लिक त्याला थोडासा सरका करायला ना. व्हिडिओ आवडल्यात नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्याची विसरू नका. गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे, माऊली धांडे, तालुका दर्यापूर. धन्यवाद.